नमस्कार, कसे आहात? आपल्या स्वादमध्ये मी अपर्णा सर्वांचं स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला ब्राह्मणी स्टाईल गोडा मसाला कसा बनवायचा त्याची रेसिपी दाखवणार आहे। आणि हा गोडा मसाला आपण कोणत्याही भाजीत किंवा भाकरवडी मध्ये वापरला जातो। खरोखर सुंदर होतो। हा माझा घरगुती होममेड गोडा मसाला आहे। तर जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। कोणताही मसाला आपण जेव्हा बनवतो तेव्हा जरा सुद्धा पाणी लागता कामा नये, त्याची पूर्णपणे काळजी घ्यावी। आणि जर तुम्हाला हवा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, कारण मी याच्या अगोदर मला मालवणी मसाल्याचा पण रील दाखवला होता। मालवणी मसाला मी बनवते, हळद पावडर आणि गरम मसाला, तर त्या पण मी बनवते। तुम्हाला हवं असेल तर मी कमेंट्स बॉक्समध्ये सांगा। याचे माप मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आणि त्या मापाप्रमाणे हा अर्धा किलोपर्यंत मसाला बनला जातो। तर तुम्ही पण नक्की हा घरी ट्राय करा आणि हा व्हिडिओ पूर्णपणे पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला पुढच्या रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहील। आणि अजून काही नवनवीन तुम्हाला रेसिपी पाहायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मला कळवा। आपण धणे पाव किलो घेतलेले आहेत, जिरा 50 ग्राम, तीळ 50 ग्राम, सुकं खोबरं 25 ग्राम, खसखस 25 ग्राम, लवंग 10 ग्राम, नागकेशर 10 ग्राम, दगडफूल 10 ग्राम, शाही जिरं 10 ग्राम, काळी मिरी 10 ग्राम, मसाला वेलची 10 ग्राम, खडा हिंग 10 ग्राम, नंतर तमालपत्र 5 ग्राम, जायपत्री 10 ग्राम आणि दालचिनी पण 10 ग्राम, मीठ 30 ग्राम घेतलेलं आहे, बेडकी मिरची आणि शंकेश्वरी मिरची हे मी 10-10 ग्राम घेतलेली आहे। हे सर्व साहित्य आपल्याला गोडा मसाला लागतं आणि याने गोडा मसाला एकदम छान होतो आणि हा आपण चांगला असा भाजला तर वर्षभर टिकतो। हे भाजून घेऊ। धने हे चांगले असे निवडून नंतर भाजायचे आहेत आणि गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे। तर आपले धने हे छान असे भाजून झालेले आहेत, मस्त असा कलर चेंज झालेला आहे। आपण जेवढं चांगलं भाजू तसा तो मसाला टिकायला छान राहतो। आता आपण हे काढून घेऊया परातीमध्ये। आता आपण जिरे भाजून घेऊया। जिरे हे लो फ्लेमवर भाजायचं आहे, कारण पटकन ते काळपट होतं। जिऱ्याचा पण सुवास सुटलेला आहे। आता आपलं जिरं पण छान असं भाजलेलं आहे। एक 4-5 मिनिटं तरी लागतात जिरं भाजायला। आता हे पण मी परातीत ओतून घेते। खसखस आपण भाजून घेऊ। ही पण लो फ्लेमवरच भाजून घ्यायची आहे, कारण खसखस जरा भाजली की तडतडायला लागते। आता आपली खसखस भाजून झालेली आहे। आता ही पण आपण ओतून घेऊ। आता ते भाजून घेऊया। हे पण लो फ्लेमवर भाजायचे आहे, तर ते भाजले चांगले की पटकन असे उडतात आणि तडतडले की आपण समजून जायचे की आपले तीळ छान असे भाजलेले आहेत। तर आपण ते पण आता परातीमध्ये काढून घेऊ। आता आपण सुकं खोबरं भाजून घेऊया आणि सुकं खोबरं हे चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे। आणि व्यवस्थित असं भाजताना परतून घ्यायचं, कारण सगळ्या साईडने ते व्यवस्थित भाजलं पाहिजे। आपण हा सुका खोबरं जेव्हा टाकतो मसाल्यामध्ये
त्यामुळे जर चांगलं नाही भाजलं तर तो खवटपणा होतो मसाल्यामध्ये. त्यामुळे कसं खोबरं हे छानच मंद आचेवर भाजून घ्यायचं. खोबरं छान असं लालसर होईपर्यंत आपण भाजून घेतलेलं आहे. तर आता हे छान भाजलेलं तर आपण आता हे परातीत काढून घेऊ. दोन टेबलस्पून आपण तेल घालून घेऊ आणि आता हा खडा हिंग आहे तो आपण भाजून घेऊ. आता हिंग आपलं भाजून झालेला आहे तो आपण आता काढून घेऊ. आता ह्या तेलामध्येच आपण हे लवंग, नागकेशर, काळी मिरी, मसाला वेलची, दगडफूल, शहाजिरं, हे तमालपत्र, दालचिनी आणि जावित्री हे सगळं तमालपत्र जे तुकडे मी करून घेतले आहेत. आणि आता हे आपण छान असं भाजून घ्यायचं आहे. तीन ते 4 मिनिटं झालेली आहेत. आता आपण हे पुन्हा परातीत काढून घेऊ. आता आपण ह्या मिरच्या टाकून घेऊ. आणि ह्या भाजून घ्यायच्या आहेत. ह्या थोड्या मिरच्या भाजल्यानंतर आपण जरासं तेल टाकूया, कारण मिरच्याचा जो ठसका असतो तो आपल्याला एकदम जास्त जाणवतो, म्हणून मी तेल टाकलं नाही आहे. आणि मिरच्याची देठं काढून घ्यायची आहे आणि नंतर त्या भाजायच्या आहेत. आता मी जरासंच तेल टाकत आहे मिरच्यांमध्ये. तुम्हाला मिरच्या नको असतील तर त्या स्किप पण करू शकतो. आणि जरा मिरच्या टाकल्या की जरा थोडंसं तिखट असं गोडा मसाला मस्त वाटतो, चव पण छान लागते. तर असा आपला हा मसाला भाजून झालेला आहे. आणि आता आपण हा मिक्सरला ग्राइंड करून घेऊ जरा थंड झाल्यावर. तर हा मसाला आता मी सर्व एकत्र केलेला आहे आणि आता आपण हा मिक्सरला छान असं ग्राइंड करून घेऊ. तर असा आपला मसाला ग्राइंड करून झालेला आहे. तर थोडासा असा गुठळ्या पण झालेल्या आहेत. तर आपण हा थोडासा हाताने हे करून घेऊ, जेणेकरून या गुठळ्या सगळ्या मोडतील. मस्त असा खमंग सुटला आहे या मसाल्याचा. तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा. आपला आस्वाद हा मसाला विकतो पण, तर तुम्हाला हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. यात आपण सुकं खोबरं भाजून घातलेलं आहे आणि हा मसाला जास्त दिवस टिकावा म्हणून आपण हे मीठ टाकून घेत आहोत. आणि मीठ पण हे थोडंसं भाजून घेतलं तर तो जास्त दिवस टिकतो. पण आताचं सध्या पावसाळ्याचा सीझन नाही आहे. पावसाळ्याच्या सीझनमध्ये जर हा मसाला बनवायचा असेल तर तुम्हाला मीठ हे थोडंसं भाजूनच घ्यावं लागेल. अदरवाईज तुम्ही असंच पण मीठ मिक्स केला तरी चालेल. तर हे मी सगळं मिक्स करते. आणि तुमच्याकडे काचेची बरणी असेल तर त्याच्यामध्ये किंवा एअरटाईट कंटेनर जार असतील तर त्याच्यामध्ये पण हा मसाला भरून ठेवू शकतो आपण. हा व्हिडिओ आवडला तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय द्या आणि तुम्ही पण हा घरी ट्राय करा. या अगोदर मी मालवणी मसाल्याची रील केली होती, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तो पण तुम्ही जरूर पाहू शकता.